नमस्ते सर्वांना. फूड अँड मूड विथ समू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये आपण जाणार आहोत आणि खालापूर या तालुक्यामध्ये कोणतं वडापाव सेंटर फेमस आहे ते आज आपण बघणार आहोत. तर रायगड जिल्ह्यातील खालापूर हे तालुका आहे आणि तिथे वडापाव सेंटर खूप फेमस आहे. तर आज मी तुम्हाला येथील वडापाव सेंटर दाखविणार आहे. तर हा आहे खालापूर फाटा. याच्या पुढे 5 मिनिट अंतरावर खालापूर आहे आणि हा आहे खालापूर फाटा. तर आज आपण जाणार आहोत खालापूरला आणि हा आहे मुंबईला जाणारा रस्ता. याच रोडला इथे खालापूर तालुका आहे आणि आता आपण खालापूरला इथं पोहोचलेले आहोत. इथं बघू शकतात हा आहे खालापूर तालुका आहे. इथे तुम्ही नाव पण बघू शकतात खालापूर म्हणून. आणि याच्या समोर जो रस्ता आहे तो आहे मुंबईला जाणारा आणि लेफ्ट साईडला आहे खालापूर. तर चला तर मग आता आपण जाऊया खालापूरला. इथले वडापाव सेंटर खूप फेमस आहे. तर इथे बघू शकतात आपण खालापूर हे गाव बघत आहोत. तर बघा हे आहे खालापूर आणि आता आपण आलेलो आहोत खालापूरला. जर तुम्ही कधी मुंबईच्या रोडने जाणार असाल किंवा या मार्गे जाणार असाल तर नक्की इथे वडापाव खाण्यासाठी या. खूप फेमस असा हा येथील वडापाव सेंटर आहे. तर बघू शकतात आता आपण विक्रांत वडापाव सेंटरला पोहोचलेलो आहोत. एकदम फेमस असा हा वडापाव सेंटर आहे. रात्रीच्या टाईमला इथं भरपूर गर्दा असतो. आता दुपार झाले असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, कारण ऊन पण इकडे भरपूर प्रमाणात आहे. तर आपण आलेलो आहोत खालापूर वडापाव सेंटरला. नाव वगैरे तुम्ही बघू शकतात. इथे पाण्याची सुद्धा त्यांनी पिण्यासाठी सुविधा केलेली आहे. आणि बघू शकतात इथे त्यांनी काय काय बनवलेलं आहे. तर आता आपण बघूया. इथं गरमागरम भजी सुद्धा आपल्याला मिळतात. भजी 2 प्रकारची इथे मिळतात. एक पालक भजी आणि एक असतात बटाट्याची भजी. तर बघू शकतात मस्त अशी आणि सर्व आयटम ही इथं गरमागरम असतात. आता वडापाव जे आहे ते जसे कस्टमर त्यांना येतात त्याप्रमाणे त्यांनी बनवून देतात. ते इथं वडापावसाठी जी लागणारी भाजी आहे ते इथे हे दादा बनवत आहेत आणि ज्याप्रमाणे त्यांना कस्टमर येतात त्याप्रमाणे त्यांनी गरमागरम वडापाव करून देतात. इथं पाणी पिण्यासाठी सुद्धा त्यांनी सुविधा केलेली आहे. तर मस्त असं पालक भज्जे, बटाट्याचे भज्जे आणि वडापाव प्लस इथे चहासुद्धा मिळला जातो आणि मिसळपावसुद्धा मिळते. तर बघू शकतात हे दादा वडापाव बनवण्यासाठी त्याचे भाजीचे गोळे बनवून ठेवत आहेत. आता जसे कस्टमर येतील त्याप्रमाणे हे तळून त्यांना वडापाव देतात. तर इथं कोणकोणते आयटम मिळतात ते सुद्धा इथं त्यांनी लिहिलेलं आहे. वडापाव वगैरे सर्व आयटम ज्यांनी 5-6 जे त्यांच्याकडे मिळतात ते त्यांनी या बोर्डवर लिहिलेलं आहे. एकदम रोडला चिटकून असे हे दुकान आहे. तर इथं बघू शकता आपण वडापावमधली भाजी बघा. एकदम सुंदर अशी ही भाजीसुद्धा मिळते आणि वडापावची चव एकदम भारी अशी आहे. तर या वडापावसोबत आपल्याला एक वडा, एक पाव प्लस एक असते हिरव्या मिरचीची चटणी ज्याला आपण ठेसा म्हणतो आणि एक आहे लाल चटणी. तर मस्त असा वडापाव इथे एकदम छान प्रकारे मिळला जातो आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त 15 रुपये. जर तुम्ही कधी ह्या रोडला आलात तर नक्की ह्या सेंटरला व्हिजिट करा आणि एकदा तरी इथले वडापाव खाऊन बघा. इतर बसण्यासाठी सुद्धा त्यांनी चांगली सुविधा केलेली आहे. आणि यांच्याकडे इथं बघू शकतात बटाट्याचे एक पोतं भरून आलेलं आहे. तर ही आहे लोकांना बसण्यासाठी सुविधा आणि ही आहे विक्रांत वडापाव सेंटर खालापूरमधील.